श्री स्वामी समर्थ 20 मिनिटे स्वामींचा हा सकारात्मक संदेश ऐका। तुमच्या जीवनातील जे ताणतणाव असतील, समस्या असतील ते नक्कीच दूर होतील। स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे, उत्साही होण्याची वेळ आली आहे। मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे। माझा आशीर्वाद तुझ्या वाटेला येत आहे। तणाव सोड आणि माझ्यावर विश्वास ठेव। तुला काहीतरी गोड बातमी मिळणार आहे। तुझे चांगले दिवस सुरू होणार आहे। फक्त माझ्यावरती विश्वास ठेव। हा संदेश पूर्ण ऐक, तुझ्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतील। स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही। भगवंत स्वतः अरूप आहे, म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याचे रूप असते। यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते। नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागृत असते, म्हणूनच रूप ध्यानी येत नाही। म्हणून अडून बसू नये। नामस्मरण करण्याचा अट्टहास ठेवावा, त्यात सर्व काही येते। हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम व मुखात स्वामी नाम असू द्या। तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज पडणार नाही। कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशीच संवाद साधा। मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे। मी श्री स्वामीकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या। योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशक्ती द्या। त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या। श्री स्वामींची लीला अपरंपार आहे। फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा। श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल। गरज नाही लागत कोणाची, भीती नाही वाटत कशाची। स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो। स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी। स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला। हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही। परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा। हे कलियुग आहे, इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं। तुम्ही करत असलेले चांगले काम मला दिसत आहे। कठीण प्रसंगात असतानाही तुम्ही तुमच्या सभोवतालच्या इतरांना कशी मदत करता ते मी पाहत आहे। तुमची मी प्रार्थना ऐकली आहे आणि त्यांचे उत्तर मी नक्कीच देईन। हा तुमचा प्रवास आहे आणि सर्व काही चांगल्यासाठी बदलणार आहे। लक्षात ठेव, तू मजबूत, प्रिय आणि शूर आहेस आणि माझे तुझ्यावर प्रेम हे अतूट आहे। तुमचे यश येत आहे। तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर हा संदेश शेवटपर्यंत पहा। स्वामी दिसत नाही तरी प्रत्येक संकटात सोबत आहे याची जाणीव होते। बस हे समजून घ्या, प्रत्येक सुखदुःखात स्वामी सोबत उभे असतात। कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका। मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा। त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मन शांतीसुद्धा तुम्हालाच। विचार ही एक लक्षणशक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे। म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल। भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत। आता आपण एक छोटीशी स्वामींची कथा ऐकणार आहोत। जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर ही कथा नक्की शेवटपर्यंत ऐकाल। ही कथा सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ। तर ही कथा आहे स्वामी आणि चोळप्याची। स्वामी 3 दिवस उपाशी आहेत हे रिसालदाराच्या लक्षात आल्यावर तो स्वामींना बुधवारपेठेतल्या चोळप्पाच्या घरी घेऊन गेला। चोळप्पाला पाहिल्यावर स्वामीच्या चेहऱ्यावर हास्य आले। स्वामींनी चोळप्पाला प्रश्न विचारला, चोळ्या, तू सुखरूप आहेस ना? तू आमचा पूर्वजन्मीचा प्रिय भक्त रामचंद्र सराफ, आम्हाला ओळखले नाहीस काय?
अक्षय वटवृक्ष हे सर्व विसरलास की काय? हे शब्द कानावर पडताच चोळप्पाला पूर्वस्मरण होते आणि तो स्वामींना साष्टांग नमस्कार घालतो. चोळप्पाने येसूबाईला म्हणजेच आपल्या पत्नीला स्वयंपाक करायला सांगतो. चोळप्पाने स्वामींना भरपूर खाऊ घातले आणि त्यानंतर स्वामी चोळप्पाकडे राहू लागले. स्वामी चोळप्पाकडे राहायला लागल्यावर चोळप्पाला धन्यता वाटू लागली. पण चोळप्पाची पत्नी येसूबाई आणि सासूबाई राधाबाई या दोघी सोळे ओळे पाळणाऱ्या असल्यामुळे त्या थोडी धुसफूस करू लागल्या. चोळप्पा हा स्वामीनिष्ठ असल्यामुळे त्याची स्वामींवर निसीम भक्ती होती. स्वामींनी अनेक प्रकारे त्याच्या मंडळींना त्रास देऊन परीक्षा पाहिली, पण चोपळाला त्याबद्दल काही वाटले नाही. चोपळाची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे घरातली भांडी विकून चरितार्थ चालवण्याची वेळ आली. पण त्यांनी स्वामींच्या सेवेत जराही खंड पडू दिला नाही. तो सतत स्वामींच्या सेवेत असायचा. अशाच एका दिवशी येसूबाई आणि राधाबाई या दोघी स्वस्थ बसल्या होत्या. त्या दोघांना असं स्वस्थ बसलेलं बघून स्वामींनी त्यांना विचारले, हे काय, आज स्वयंपाकाची तयारी दिसत नाही. तेव्हा येसूबाई स्वामींना उत्तर देत विचारतात, स्वामी, घरात जळणारी सामुग्री यातलं काहीच नाही, मग स्वयंपाक कशाचा करू? हे ऐकल्यावर स्वामी बोलले, आधी स्वयंपाकघरात जा आणि अन्नाने भरलेले पात्र घेऊन ये. ते ऐकून येसूबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात निघू लागल्या. येसूबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात पोचल्यावर त्या दोघींनी पाहिले की सर्व पात्रे सुग्रास अन्नाने भरलेली आहेत. हे बघून त्या दोघी आधी थक्क झाल्या, पण काही वेळाने त्या दोघींच्या आनंदाने डोळे पाणावले आणि त्या दोघींनी स्वामींना खाऊ घातले. त्यावेळी अक्कलकोटात मालोजीराव यांचे राज्य होते. त्यांच्या मर्जीतल्या दाजीबा भोसले या कारभाऱ्याने स्वामींची सगळी हकीकत सांगितली. शिवाय स्वामींचा मुक्काम चोपळाच्या घरी असून तेथे लोकांची दर्शनासाठी गर्दी होते आणि चोपळाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे समर्थांच्या वास्तव्याच्या निमित्ताने काही मदत करता आली तर पावे असे सुचवले. हे ऐकल्यावर राजाने सरकारी दरबारातून श्री स्वामींसाठी नित्य नैवेद्याची व्यवस्था केली. तरी ती सर्व लोकांना खात्री झाली की स्वामी हे दत्तांचे अवतार आहेत. लोक आता गाणगापुराला न जाता अक्कलकोटाला चोपळाच्या घरी स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले. चोपळा तर सावलीप्रमाणे स्वामीसोबत असायचा. त्यामुळे एकदक्क स्वामींनी अनेक मंडळींना बरोबर घेऊन हिंडव्यास गेले. बरेच अंतर चालल्यावर ते एका निवडुंगाच्या रानापाशी पोचले. निवडुंगाच्या रानापाशी पोचल्यावर सर्व दूर काठी पसरले होते. तेव्हा स्वामी सगळ्यांना उद्देश बोलले, आता आपल्याला यावरून पुढे जायचे आहे. ते ऐकून सर्वजण भयभीत झाले आणि कोणाच्याही तोंडातून एक शब्द बाहेर पडला नाही. कोणाचीही स्वामीसोबत जाण्याची हिंमत होईना. पण तेव्हा एकटा चोपळा स्वामीबरोबर चालत गेला. दोघे अनवाणी काठ्यावरून चालत होते, पण दोघांच्याही पायाला काठ्यांचा स्पर्श झाला नाही. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. पण तेव्हा स्वामींना चोपळाच्या भक्तीची खात्री पटली. शिवाय चोपळाची निर्भयता बघून स्वामींनी त्याची स्तुती केली. त्यामुळे लोकांना त्यांची असूया वाटू लागली. स्वामी अंतर्यामी असल्यामुळे त्यांनी ते ओळखले. तर मित्रांनो, आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असले तर ती फक्त स्वामींची कृपाच, दुसरं काहीही नको, ही एकच भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी. कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायकही असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येत असते. आणि मग सुखदुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाही. कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती. दाय म्हणजे देणारा सर्व काही. आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहे तो. फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर. स्वामी म्हणतात, फक्त तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. जी लढाई तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार. मी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, माझ्या मुला तू खास आहेस.
मी तुला माझ्या प्रतिमेत निर्माण केले. मला माहीत आहे काही वेळा तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी केली आहे. तुम्हाला स्वतःची तुलना इतरांशी करायची गरज नाही. तुम्ही पुरेसे आहात. काही वेळा उदास वाटणे ठीक आहे. वाईट वाटून घेऊ नकोस. ती एक फक्त मानवी भावना आहे. मी थकलेल्यांना शक्ती देतो आणि दुर्बलांची शक्ती वाढवतो. स्वप्ने पाहिली पाहिजे, ती पूर्ण होतात. नाहीतर निसर्गाने आपल्याला ते पाहण्याची शक्ती कशाला बरे दिली आहे. सृष्टी कितीही बदलली तरी जोपर्यंत तुम्ही तुमची दृष्टी बदलत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होणार नाहीत. खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार केव्हाही चांगला. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म, पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता हे तुमचे कर्म. सगळी वादळे आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसतात. काही वादळे आपल्यातील सामर्थ्याची आपल्याला जाणीव करून देण्यासाठी येतात. जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे ज्यांचे दैवत आहे, त्याच्या अंतकाळी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजच परलोकी जाण्याचे मार्गदर्शनासाठी येतात. हे अनुभव सत्य आहे. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय देतील. भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमाने वश होतो. प्रेमामध्ये हट्ट किंवा कष्ट झाले तर शोभतात आणि हिताचे होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो. जो मनुष्य 3.5 कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही. आपली कल्पना भय निर्माण करते. भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे. भगवंत नामस्वरूप आहे. आपण अंतर्यामी त्यांच्या नामात गुंतून राहिलो तर त्याचे सहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआप येईल. माझे कर्तव्य मी केले आहे ना, ते करीत असताना मी अनिती अधर्माने वागलो नाही ना. आता जे व्हायचे ते होऊ दे. कुठे काळजी करा ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना तोच मनुष्य सुखी होईल. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुम्ही खूप तणावपूर्ण दिवस पार केले आहेत. तुम्ही खूप संकटातून गेले आहात. आता तुम्हाला मला शोधण्याची गरज आहे. मी तुम्हाला मदत करेन. मी तुम्हाला तुमच्या तणावातून संकटातून बाहेर काढेन. माझ्यावर विश्वास ठेवा. तू जी मला रोज प्रार्थना करतोस ती मी ऐकली आहे. तुझी इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे. माझ्या बाळा, जरा धीर ठेव. तुझे अश्रू मला दिसत आहे. योग्य वेळ आल्यावर सर्व ठीक होईल. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मग तो विश्वास डगमगू देऊ नकोस. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमचं काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही? मला माहीत आहे तुम्ही हे पूर्ण करू शकता, कारण तुमच्यात तेवढी क्षमता आहे आणि जिद्दसुद्धा. आता तुम्ही चालू केलेली शर्यत तुम्हीच संपवायची आहे, कारण लोक इथे तुमच्या हारण्याची वाट बघत आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. विश्वास ठेव. अरे, जो माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही. भगवंताचे स्मरण ठेवून कर्म केल्याने त्याला काय हवे तेच आमच्या हातून घडेल. परीक्षा पास होण्याकरिता जसा अभ्यास करावा लागतो तसं भगवंताचे प्रेम वाढण्याकरिता अभ्यास करणे जरुरी आहे. यासाठी जे जे काही मी करीन ते मी भगवंताच्या साक्षीत्वाने करतो आहे ही जाणीव मनात ठेवून करायला पाहिजे. स्वामी मार्गात येणं सोपं आहे, पण कठीण आहे ते म्हणजे या मार्गात टिकून राहणे. आपण स्वामी सेवा करतो, केंद्रात येतो ते स्वामींच्या इच्छेने व टिकून राहतो ते स्वतःच्या पुण्याईने. आपल्याला दुखवणारे वादळवारे जोरात वाहत असतात, पण घाबरायचे कशाला? आपल्याला आश्रय देणारे स्वामींचे मंदिर आपल्या हृदयातच आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही किती सत्यनारायण पूजा करा, पण व्यवहारात सत्यता नसेल तर मदतीला नारायण कधीच येणार नाही. स्वामी भक्त हो. जीवनात किती संकटरूपी नागाने तुम्हाला दक्ष करू द्या, त्याच्या विषाचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाचनावर विश्वास ठेव.
बाळा, निराश होऊ नकोस. चमत्कार हा शेवटच्या क्षणापर्यंत होऊ शकतो, कारण या ब्रह्मांड नायक स्वामींना अशक्य असे काहीच नाही. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझी स्वामी आई कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुझी जीवन नौका किती मोठ्या संकटरूपी वादात अडकलेली असू दे, थोडा धीर धर. काही अंतरावर तुला स्वामी समर्थ नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. जीवनात फार गंभीर बनून जगू नका. हे विश्व करोडो वर्षापासून आहे. कित्येक आले आणि कित्येक गेले. कोण वाचून कोणाचे काहीच सांगत नाही. जे व्हायचे आहे ते होतच राहणार. या जगात आपले काहीच नसते, त्यामुळे काही गमावल्याचे दुःख करू नका. स्वतःच्या मोठेपणाचा अहंकार बाळगू नका. सर्वांशी प्रेमाने राहा. मरण हे सत्य आहे, ते सर्वांनाच येणार, पण त्याचे भान ठेवून जगावे माणसाने. जगण्यातला प्रत्येक क्षण जिवंत करून. स्वामी नेहमी म्हणतात, कर्माची भीती नक्की मनात ठेवून तुझ्या मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे, याची पदोपदी जाणीव ठेव. माझ्या बाळा, सर्व काही तुझ्या मनासारखं होईल. मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत, ज्या तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येतील. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच्या या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तू घाबरू नकोस. तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधेन. जर कोणताही मार्ग नसेल तर तुझ्यासाठी तो मी बनवेन. तुमच्या आयुष्यात किती संकटे आली तरी थंड राहा आणि माझ्यावर विश्वास ठेवा, कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा स्वामी भक्त. तुझे दुःख, त्रास, वेदना सुखात बदलतील आणि तुमच्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा. माझ्या बाळा, मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो, तुझ्या रक्षणासाठीच करतो. म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस. जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. स्वामी म्हणतात, मान्य करणे कठीण आहे, तरी बदल हा होणार आहे. प्रथम तू ज्या चुका केल्या आहेस त्या सर्व स्वीकाराव्या आणि स्वतःला माझ्या स्वाधीन करावे. तू आता तुझ्या जीवनाबद्दल काळजी करणे सोडून दे, कारण तुझी काळजी मी घेतली आहे. तुमचा स्वामीवर विश्वास असल्यास आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट कामं करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. या जन्मावर, या जीवनावर खूप प्रेम करावे. हो, जीवनावरच म्हटलंय मी, कारण जीवन हे खूप सुंदर आहे आणि महत्त्वपूर्ण सुद्धा तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनासाठी. भिवू नकोस, पुढे जात जा. संकटे दूर होतील, खास तुला माझा आशीर्वाद. स्वामी माऊली, माझी स्वामी आई, मनापासून माझ्यावर प्रेम केल्याबद्दल, मला तुझे बाळ संबोधल्याबद्दल, माझी काळजी घेतल्याबद्दल सर्वांसाठी धन्यवाद. मी तुझे खूप खूप आभारी आहे. तुझ्यामुळे माझे आज अस्तित्व आहे. स्वामी, तुम्ही पाठीशी आहात, म्हणून मला संकटांना सामोरे जायचे बळ येते. एक अद्भुत शक्ती तुमच्या स्मरणाने अंगामध्ये संचारते की कोणी किती त्रास देऊ दे, किती वाईट बोलू दे, तुम्ही आहात माझ्या पाठीशी. कोणी माझं काहीही बिघडू शकणार नाही. स्वामी आई, माझ्यावरती तुमची कृपादृष्टी दाखवल्याबद्दल, प्रत्येक संकटातून बाहेर काढल्याबद्दल मला तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत. स्वामी म्हणतात, आता आनंदाचे वारे तुमच्या दिशेने येत आहेत. आता तुझे सर्व वेदना संपणार आहेत. तुझे मन प्रफुल्लित होणार आहे. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात आता किती चांगल्या गोष्टी येणार आहे याची तुम्हाला जाणीव आहे का? अजून तुम्ही तुमच्या पूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवस जगलाच नाही. प्रयत्न करत राहा, सर्व काही ठीक होईल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी का घडल्या होत्या हे तुम्हाला लवकरच समजेल. तुमचा स्वामीच्या म्हणण्यावर विश्वास असेल तर स्वामी आई, मला तुमच्यावर विश्वास आहे असं कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. लवकरच अशी वेळ येईल, काही लोकांना पश्चाताप होईल की त्यांनी तुमच्याशी चुकीचे वागले. माझ्यावर विश्वास ठेव, ती वेळ नक्कीच येईल. भिवू नकोस, पुढे जात जा. मी आहे तुझ्या पाठीशी. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सुखात, आनंदात ठेवू, ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी आज सकाळी उठल्यावर देवाची पूजा करताना
स्वामी समर्थांना विचारले. स्वामी, मी तुमची भक्तिभावाने पूजा करतो. सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही. तरी लोक मला का टाळतात, फसवतात, लुबाडतात? तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? स्वामी म्हणाले, बाळा, त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात. तात्पुरता त्यांचा फायदा होतो, पण तू निराश होऊ नको. तुला फसवल्याने त्यांना जे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्याचे पाप त्याच्या प्रपंचाला भोगावे लागत असते. वरवर तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नको, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचं वाईट नको करू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एकदा गंगेला विचारण्यात आले, तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात. त्या सर्व पापांचे तू काय करते? ती म्हणाली, मी समुद्रात नेऊन टाकते. मग समुद्राला विचारण्यात आले, तू त्या पापांचे काय करतो? समुद्र म्हणाला, मी ते ढगात नेऊन टाकतो. मग ढगाला विचारले, तू काय करतो त्या पापांचे? ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेवले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. स्वामींना माझा हात पकडा असे कधीच सांगायची वेळ येत नाही. जर आपली त्यांच्या चरणाशी संपूर्ण शरणागती असेल, म्हणजे जे घडते ती स्वामीची इच्छा आहे असे समजून चांगल्या वाईटाचा बदल काहीच वाटेनासा होतो. त्यावेळेपासून तुमची जबाबदारी संपूर्णपणे स्वामींनी स्वीकारलेली असते. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील. जे तुम्हाला कडवे बोलले होते तेच तुमचे गोडावे गातील. जे निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. स्वामीचे बोट सोडू नका, सोन्याचे दिवस नक्की येतील. अशक्यही शक्य करतील स्वामी. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. नामानेच मन अंतरात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते आणि मग तळमळही आपोआप जाते. आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला नकळत टळून जातात. ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा. गाडीवरून जाताना कोणाचा तरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो. ते सावरणे म्हणजे गुरुकृपा. एक वेळेचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळेचे पोटभर जेवण म्हणजे गुरुकृपा. कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला झेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते ती ताकद म्हणजे गुरुकृपा. आता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते. ती उमेद म्हणजे गुरुकृपा. अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ, आम्ही आहोत सोबत, हे गुरुबंधूचे शब्द म्हणजे गुरुकृपा. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे गुरुकृपा नव्हे. ते नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजे गुरुकृपा. जर तुम्ही यावर सहमत असाल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही स्वामींचे प्रिय होऊ इच्छित असाल तर त्यांच्याकडे काही मागू नका. त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्यांचे आभार माना. माझ्या लेकरा, वेळ नाजूक आहे, जरा सांभाळून राहा. हे युद्ध थोडे वेगळे आहे, दूर राहून लढ. खरं पाहिलं तर जीवनावश्यक काहीच नाही, जीवनच आवश्यक आहे. एक दिवस एक शिष्य आपल्या गुरूंना विचारतो की गुरु, आपल्या सर्व माणसाकडे 2 हात, 2 पाय, 1 मन आणि 24 तास वेळ आहे. तरीही काहीच लोक यशाच्या शिखरांना स्पर्श करतात, परंतु बहुतेक लोक आयुष्यभर अयशस्वी आणि गरीबच राहतात. असे का होते? गुरुदेव हसत हसत म्हणाले, सवयींचं माणसाला यशस्वी किंवा अयशस्वी बनवतात. एक अयशस्वी आणि गरीब माणूस आयुष्यभर अशा सवयी जपतो ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती जगत नाही.
ज्या शिष्याने विचारले की गुरुदेव, अशा कोणत्या सवयी आहे ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत लोक लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करतात? गुरूंनी जरा गंभीरपणे बरोबर उत्तर दिले, आज मी तुला अशा सवयींबद्दल सांगणार आहे ज्या जगातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत लोकांमध्ये नसतात. आणि यापैकी काही सवयी तुमच्यामध्येही असतील तर आजच सोडा. या सवयी जाणण्यापूर्वी मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या त्या सवयी आहेत. जगातील जवळजवळ प्रत्येक यशस्वी व्यक्तीमध्ये असे आढळून येते, तो समोरच्या व्यक्तीशी आपले बोलणे पूर्ण करतो. तो त्याच्या बोलण्यात कधीही व्यत्यय आणत नाही. तो समोरच्याचे बोलणे पूर्ण लक्ष देऊन ऐकतो. तो केवळ ऐकत नाही तर त्याचे बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तो समोरच्या व्यक्तीचे तोंड बळजबरीने बंद करून ऐकत नाही, तर समोरच्या व्यक्तीचे म्हणणे आणि त्याच्या भावना समजून घेण्यासाठी तो ऐकतो. कारण जर कोणी जबरदस्तीने तोंड बंद ठेवले तर तो व्यक्ती त्याच्या आत गुदमरायला लागतो आणि मग त्याच्या गुदमरणे कमी करण्यासाठी नंतर काही वेळाने तो प्रत्येक गोष्टीवर लोकांवर राग व्यक्त करायला सुरुवात करतो. म्हणूनच एक यशस्वी व्यक्ती लोकांचे लक्षपूर्वक ऐकण्याची सवय विकसित करतो. परंतु बहुतेक अयशस्वी लोकांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत नाही आणि ऐकले तरी समोरच्या बोलण्याला उत्तर देण्यासाठी ऐकतात. लोकांचे बोलणे लक्षपूर्वक न ऐकणे आणि मध्येच थांबवण्याचे दोन तोटे. प्रथम, जर समोरची व्यक्ती एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलत असेल आणि आपण त्याला अडथळा आणला तर तो ती गोष्ट विसरेल किंवा तो त्याचा अपमान झाला असं समजेल आणि ती गोष्ट पुन्हा सांगणार नाही आणि एक महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. दुसरी सवय, यशस्वी आणि श्रीमंत लोक त्यांच्या चुकांसाठी दुसऱ्यांना दोष देत नाही. मी यशस्वी झालो असतो पण माझे नशीब वाईट आहे. मी खूप प्रगती केली असती पण माझ्या आईवडिलांनी माझी नीट अभ्यास घेतला नाही. मी खूप काही केले असते पण माझ्या घरच्यांनी मला साथ दिली नाही. ज्यांना इतरांना दोष देण्याची सवय असते ती व्यक्ती थोडा आनंद तर घेऊ शकते. असं केल्याने त्यांचा अभिमान वाढत आहे असेही त्यांना वाटते, परंतु शेवटी ती व्यक्ती यशस्वी होत नाही. बहुतेक लोक आपला आळस आणि निरुपयोगीपणा लपवण्यासाठी इतरांना दोष देतात, पण सत्य काही वेगळंच आहे. हे जाणून घ्या. जे यशस्वी आणि श्रीमंत होतात ते स्वतःच्या चुकांची आणि अपयशाची जबाबदारी घेतात, त्यातून शिकतात आणि पुढे जातात. एक यशस्वी आणि हुशार माणूस कधीच स्वतःबद्दल नकारात्मक बोलत नाही किंवा तो असा विचार करत नाही की त्याला जमलं नाही तर किंवा मी यशस्वी नाही झालो तर. अयशस्वी लोक नेहमी असे बोलतात, मी नेहमी चुका करत राहतो, माझी लायकी नाही, मी ते करू शकणार नाही, माझं नशीबच वाईट आहे. या सगळ्या गोष्टी ती व्यक्ती स्वतःशीच कळत नकळत बोलत राहतो आणि अशा मानसिकतेत तो अडकतो आणि या दलदलीतून पुन्हा तो बाहेर पडू शकत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्या मनात असं काही येईल तेव्हा तेव्हा या प्रकारापासून वाचण्यासाठी पुस्तके वाचणे, व्यायाम करणे, श्वासाकडे लक्ष देणे किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीशी बोलणे इत्यादी सकारात्मक गोष्टी करायला सुरुवात करा. तुम्हाला वाटेल ते किंवा हवे ते करा, पण स्वतःला नकारात्मक करणे थांबवा. यशस्वी आणि शहाणा माणूस कधीच स्वतःशी असं बोलत नाही, कारण त्याला माहीत असते की माणूस ज्या प्रकारे स्वतःबद्दल विचार करतो आणि बोलतो तो तसाच होतो. यशस्वी आणि श्रीमंत लोकांची चौथी सवय निश्चित ध्येय असतात आणि प्राधान्यक्रम. तुमची कोणतीही उद्दिष्टे नसतील तर तुम्ही पुढे कसे जाल? तुम्ही तुमची क्षमता आणि जीवनातील अफाट शक्यता कशा ओळखू शकाल? ते मिळवा आणि त्यावर काम करा. बहुतेक लोक असफल आहे कारण त्यांना अद्याप त्यांच्या जीवनाचा उद्देश सापडला नाही, जी यशाची पहिली पायरी आहे. ज्या व्यक्तीला सकाळी आपल्याला अंथरुणातून कशासाठी उठायचे आहे हेच माहिती नसेल तर त्यांचा पूर्ण दिवस फालतू काम करण्यामध्ये जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणाच्या किती वाईट विचाराने तुमचे काहीच होणार नाही, कारण तुमचा करता करविता तुमच्या पाठीशी उभा आहे.
कर्माची भीती नक्की मनात ठेवून तुझ्या मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेव. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कृतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. माझ्यावर प्रेम आहे तर मग माझ्या विचारांचे पालन कर. कोणीही तुझे काही बिघडू शकणार नाही. भक्ताच्या हाकेच्या आधी मी तयार असतो, पण त्यांचा विश्वास आहे की हाकेला धावतो. म्हणूनच मी त्यांच्या हाकेची वाट पाहत असतो. अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले तरी तू लढ, घाबरू नको, आम्ही सोबत आहोत. माझे खरे भक्त कधी कुणाला दुखवत नाही, कारण त्यांना माहीत आहे की समोरही स्वामीच आहे. दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर कुणाला आपल्या ताटातले देण्यात आहे. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवावा, मोक्ष मिळेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करा. तारक मंत्र या 2 शब्दात त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच. स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कोणीच विचारही करू शकत नाही. शेवटीही ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात एक मानसिक बळ येते. आणि हो, जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती अंगात संचारते. हा माझा आणि आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे. या मंत्रात एक कडवे आहे की अतकर्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या वचनावर स्वामींवर विश्वास ठेवा आणि मग बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या, ती तुम्ही सहज मिळवाल. आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणतील, असे तू काय करतो रे, की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते. तेव्हा मनातल्या मनात स्वतःलाच बोला की माझ्या मार्गे माझे स्वामी गुरु स्वामी समर्थ आहे. माझ्या मार्गे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत. या जगाचा जो एकच मालक आहे, या जगात झाडाची पाने सुद्धा जो हलवतो, सर्वांचे रक्षण करतो, असे स्वामी महाराज माझ्या मागे होते, आहेत आणि राहणार. तरी मी एक परत विनंती करतो की सर्वजणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी. जीवनात कोणतीही गोष्ट शिकणे, पुढे जाणे हे गुरुशिवाय अशक्य आहे. त्यामुळे जन्म घेतल्यावर आई आपली पहिली गुरु असते असे मानले जाते. आणि त्यानंतर अनेक गोष्टी शिकण्यासाठी अनेक गुरु आपल्याला भेटतच असतात. पण या सगळ्यांच्या पलीकडे जीवनाचा खरा अर्थ समजवणारे, शिकवणारे सद्गुरू मात्र एकच असतात. एक यशस्वी व्यक्ती यशस्वी याच कारणासाठी आहे कारण त्याने त्याच्या जीवनातील ध्येय शोधले आहे आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी तो त्यावर प्रयत्न देखील करत आहे. त्यानंतर गुरूंनी 5वी सवय सांगितली. यशस्वी व्यक्ती कधीही कोणाचाही अपमान करून हे वाईट काम करत नाही, जोपर्यंत कोणी त्याला करण्यास भाग पडत नाही. त्यामुळे कोणाकडे आपल्यापेक्षा कमी संपत्ती असेल, कमी ज्ञान असेल, दिसायला तो आपल्यापेक्षा चांगला नसेल, याचा अर्थ असा नाही की आपण त्याला कमी लेखू. मग तो घरचा नोकर असो, लहान मुलगा असो, खरा यशस्वी आणि हुशार माणूस कधीच त्याला कमीपणा देत नाही आणि त्याच्या कृतीनुसार त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु अनेकांना छोटे जरी यश मिळाले तरी ते आपल्या खालच्या लोकांना खूप कमी लेखू लागतात. त्यामुळे ते आयुष्यात कधीच मोठे यश मिळू शकत नाही. पण जे आपल्या मेहनतीने यशस्वी होतात ते कधीच स्वतःला मोठे समजत नाही. यानंतर जी गोष्ट सर्वात यशस्वी लोक कधीच करत नाही, दिरंगाई करणे, म्हणजे आजचे काम उद्या पार पाडणे. काही जण बोलतात, मला आता असं वाटतं की हवामान चांगले नाही म्हणून मी माझी कामे रात्री करेन, मग सकाळी लवकर करेन, उद्या करेन. यशस्वी लोक या सर्व बहाण्यापासून दूर राहतात. ते जास्त बहाणा करत नाहीत कारण ते मेहनती असतात. काम लगेच संपण्यावर त्यांचा विश्वास असतो. ही गोष्ट ते स्वतःच्या आत ठेवतात की मला ते करावं लागणार आहे. ते मग ते उद्यासाठी ठेवून मी माझी मानसिक चूक का करावी, मी ती आता पूर्ण करतो. जर तुम्हाला आयुष्यात खूप यशस्वी व्हायचे असेल तर आजचं काम आजच करा, उद्यावरती सोडू नका. आणि बघा, ही एक सवय तुम्हाला खूप दूर घेऊन जाईल. यशस्वी माणसे
जबाबदारीपासून कधीच पळत नाही. ते नेहमीच जबाबदारी स्वीकारून शिकण्याची आणि पुढे जाण्याची सुवर्ण संधी समजून घेतात. म्हणून यश मिळण्यासाठी जबाबदारी स्वीकारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. एक यशस्वी माणूस नेहमीच जबाबदारी स्वीकारतो आणि अयशस्वी माणूस नेहमीच जबाबदारीपासून दूर पळतो. हे काम आपल्याला जमणार नाही याचा निमित्त शोधत राहतो. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आजपासूनच उशीर करणे आणि बहाणे करणे थांबवा. यशस्वी लोक इतरांबद्दल बोलणे आणि त्यांच्याशी विनाकारण वाद घालणे टाळतात. बोलणे आणि वाद घालणे इतरांसोबत हे मूर्खपणाचे लक्षण आहे आणि ही सवय माणसाला कधीही पुढे जाऊ देत नाही. कारण असे केल्याने एखादी व्यक्ती विनाकारण आपल्यासोबत शत्रू बनते, जे त्याच्या यशाच्या मार्गात अडथळा बनतात. आणि ज्याला इतरांमध्ये दोष देण्याची सवय असते तो आयुष्यात फक्त दुसऱ्यांच्या चुका शोधू शकतो. दुसऱ्यांच्या चुका शोधत बसून आपण स्वतःचा वेळ वाया घालवत असतो. हे यशस्वी लोक विसरत नसतात. हीच शक्ती त्यांच्या चांगल्या कामामध्ये वापरतात. कोणाशीही वाद घालून किंवा त्यांच्यातील दोष शोधून आपल्या शक्तीचा दुरुपयोग करत नाही. म्हणूनच जर तुम्हाला तुमची सर्व शक्ती तुमचे यश मिळवण्यासाठी एकाग्र करायची असेल तर आजपासूनच लोकांबद्दल वाईट बोलणे आणि त्यांच्याशी वाद घालणे बंद करा. जे लोक खरोखर यशस्वी आणि त्यांच्या मेहनतीने यशस्वी होतात त्यांची नवनवी सवय म्हणजे दारू पिणे, धूम्रपान आणि सर्व प्रकारच्या गोष्टी. स्वतःला नशेपासून दूर ठेवतात. शेवटी धूम्रपान किंवा इतर गोष्टींचे व्यसन लोकांना काय देते, जे त्यांना सर्व प्रकारच्या तणाव आणि चिंताजवळ घेऊन जाते. पण यशस्वी लोक स्वतःला ही सवय कधीच लावू देत नाही. तर त्यांना मंदिरात जायची, ध्यान करायची, नामस्मरण करायची सवय असते. त्यामुळे त्यांना शांततेची अनुभूती देते. जे आपल्याला उद्देशाला वाहून घेतात, आपले ध्येय साध्य करतात, ते पूर्ण एकाग्रतेने ध्यानाशी जोडलेले असतात. त्यांना कोणतेही बाह्य नशेची गरज नसते. त्यांना त्यांच्या कामाचा नशा असतो. त्यांना त्यांच्या कामात शांतता मिळते. एवढं बोलून गुरूंनी वळून शिष्याचे डोळे पाहिले. त्यावरून त्यांना समजलं की गुरूंचं म्हणणं पूर्ण झाले आहे. म्हणून तो गुरूंना नमस्कार करून निघून गेला. जर आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर स्वामींची सेवा केली पाहिजे. एकदा एक शिष्याने विनम्रतेने आपल्या गुरुला विचारले, गुरुजी, काही लोक म्हणतात की जीवन एक संघर्ष आहे, तर काही म्हणतात की जीवन हा एक खेळ आहे, आणि काही जण आयुष्याला उत्सव म्हणतात. त्यांच्यात कोण बरोबर आहे? गुरुजींनी त्यावर शांतपणे धीराने उत्तर दिले, ज्यांना गुरु सापडला नाही त्यांच्यासाठी हे जीवन एक संघर्ष आहे. ज्यांना गुरु मिळाला आहे त्यांचे आयुष्य एक खेळ आहे. आणि जे लोक गुरुच्या सूचनेचे पालन करून त्यांच्या मार्गावर चालतात, केवळ तेच लोक जीवनाला उत्सवाचे नाव देण्याचे धैर्य दाखवू शकतात. हे उत्तर ऐकूनही शिष्य पूर्णपणे समाधानी नव्हता. गुरुजींना याची जाणीव झाली. गुरुजी बोलू लागले, बघा, भक्ती म्हणजे काय? किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे पहा. भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात, आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ म्हणतात. फक्त एकचित्तेने भक्ती केल्यास माणूस ईश्वराच्या सान्निध्यात जाऊन सुखी होतो, हे सत्य आहे. जन्मामध्ये श्रेष्ठ मानव जन्म. स्वामीची सेवा करा तुम्ही आजन्म. स्वामी नाम किती असे गोड, मच्छाही नाही काही मोल. कोणी तुला किती दुःख द्यायचे प्रयत्न करू दे, किती त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जे काय चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतंच आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. आपल्या श्वासापेक्षा आपल्याजवळ कोण असेल तर आपल्या हृदयातील परमात्मा हाच खरा आपला मित्र आहे. म्हणून आपल्याला याचे सदैव स्मरण करायचे आहे. आपल्या श्वासापेक्षा आपल्याजवळ कोण असेल तर आपल्या हृदयातील परमात्मा हाच आपला खरा मित्र आहे. म्हणून आपल्याला याचे सदैव स्मरण करायचे आहे. या परममित्राच्या संपर्कात राहायचे आहे. काय रे, काय पाहतोस माझ्याकडे? हा माझा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे. माझ्याकडे तू आशेने जरूर पहा, परंतु लक्षात असू दे, मला चित्रात फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना पहा आणि वर्तमानात असताना नामात पहा. स्वतः रोप लाव. कोणाच्या आशेवर, मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार तुझाच असेल. स्वामी तुमच्या नेहमी पाठीशी उभे राहतील अशी मी प्रार्थना करतो.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सान्निध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात, तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात. आधी तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात. सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं व मग त्यापासून जसं हवा तसा दागिना बनवता येतो. तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी महाराज भक्त म्हणून स्वीकारतात. म्हणून आयुष्यात कितीही कसलेही संकट, अडचणी, दुःख आली तरी कधीच त्यांना सोडावं असं म्हणू नका. फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकं सांगा. ते भक्त वत्सल आहेत. सोडावे म्हणाल तर ते कर्म पुढे ढकलतील, पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावे लागतात एवढं नक्की. भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत. डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो. एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उभवण्याचा संबंध येत नाही. तसे कर्म पुन्हा भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंध नाही. जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती, श्रद्धा, अवचिल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या. एवढे एकच मागणे त्या परमकृपाळू श्री स्वामीरायांच्या चरणी मागावे. ही सृष्टी स्वामींची आहे. स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे. या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे. स्वामी भक्त हो आणि या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठीच संसाराच्या महापुरात उडी घेतली आहेस. आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे. अनन्य भक्ती आणि अतूट अभेद्य श्रद्धेच्या भावनेने भारलेले आपले कर्म करायचे आहे. जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसतं. सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामीपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल स्वामी तारतील, एकटे असाल सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना आर्ततेने साथ घाला. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपण आपल्याला जे हवे ते आपण स्वामीकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधीच सोडून देत नाही हे लक्षात घ्यावे. भविष्यात कोणत्या गोष्टीसाठी कधीही स्वतःवर दबाव आणू नका. हळूहळू प्रयत्न करा. आज तुम्हाला शक्य तितके चांगले करा आणि दररोज स्वतःवर प्रेम करण्याचे काम करा. देव तो दरवाजा उघडणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. तुम्हाला सुरुवात करायची आहे. तुम्ही धन्य आहात असे बोलणे आणि तुम्ही धन्य आहात असे वागणे, असेच तुमचे आशीर्वाद सक्रिय होतात. स्वामी म्हणतात, तुझे मोठेपण येत आहे. तुमचा प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे. तुमच्यासाठी काय आहे ते काहीही किंवा कोणीही थांबू शकत नाही. आपल्या दृष्टीकडे जा. आजपासून 3 दिवसांनी तुम्हाला स्पष्टपणे समजेल. तुमच्यासाठी योजनेतील विलंब हे संरक्षण होते. त्याचे प्रेम तो तुमच्या जवळ आहे. सर्व वेळ तो तुम्हाला मार्गदर्शन करत आहे.
येते आणि आता. स्वामी म्हणतात, ज्या नवीन सुरुवातीची तुम्ही इतकी आतुरतेने वाट पाहत आहात ती अखेर आली आहे. तणाव, गोंधळ, निद्रानाशाच्या रात्री लवकरच संपणार आहे हे जाणून घ्या. मी ते स्पष्टता, शांतता आणि पूर्ततेने बदलणार आहे. तुम्ही आपल्या जीवनाच्या एका शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवास करत आहात. हा अध्याय तुमचा आतापर्यंतचा सर्वात आनंदी अध्याय असेल. तुमचा देवदूत ओळखण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ब्रह्मांड आज तुम्हाला म्हणत आहे, पुन्हा उत्साही होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. अनपेक्षित आशीर्वाद तुमच्या वाटेला येत आहे. तणाव सोडा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला संसार हादरवणार आहे. तयार राहा. विश्वासाला तुम्ही आनंदी व्हावे असे वाटते म्हणून ते आज तुम्हाला एक चमत्कार पाठवणार आहे. तुम्ही तयार आहात का? पुढचे 3 दिवस अविस्मरणीय आशीर्वाद, उघडे दरवाजे, बरे झालेले शरीर, नवीन करार आणि आम्ही यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अनुकूलतेने भरले जाईल. आज तुमचा भाग्यवान दिवस आहे. तुमचे जीवन बदलणार आहे आणि मोठे आशीर्वाद येणार आहे. प्रत्येकावर प्रेम करा. तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. प्रेम अनुभवा आणि तुम्हाला ते प्रेम आणि आनंद तुमच्याकडे परत येईल. गुणाकार, आकर्षणाच्या नियमाने तुम्हाला आणखी काही गोष्टी परत पाठवल्या जातात. जेव्हा तुम्ही प्रेमाचे विकरण करता तेव्हा असे दिसते की संपूर्ण विश्व तुमच्यासाठी सर्व काही करत आहे. प्रत्येक आनंददायक गोष्ट तुमच्याकडे मी हलवत आहे आणि प्रत्येक चांगल्या व्यक्तीला तुमच्याकडे पाठवत आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक घटना तुमच्या विचारांद्वारे आधीच ठरवण्याची रोजची सवय करा. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत आणि तुम्ही जिथेही जाता त्या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला पुढे जायचे आहे असा विचार करून सार्वत्रिक शक्ती तुमच्या पुढे ठेवा. मग बघा, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर होय, माझा स्वामीवरती विश्वास आहे असं कमेंटमध्ये टाईप करा. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक करते. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. उद्या सकाळी स्वामी तुमच्यासाठी एक चमत्कार करणार आहे. तुमच्या भविष्याबद्दलच्या सर्व चिंता मिटणार आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐका. भयंकर दुःख, चिंता, दारिद्र्य, भीती पळून जाईल. सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. तुमच्या नात्यांमधले मतभेद मिटून जातील. जेव्हा तुम्ही झोपेमधून उठता तेव्हा सर्वात प्रथम देवाचे नवीन दिवस दाखवल्याबद्दल आभार माना आणि स्वतःला स्पष्ट करा की आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज सर्व काही माझ्या मनासारखे होणार आहे. माझी सर्व कामे मार्गी लागणार आहे. माझा आजचा दिवस आनंदाने जाणार आहे. तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल आनंदी आहात. तुमच्यावर स्वामींची कृपा आहे आणि असे कोणतेही शस्त्र नाही जे तुमच्या विरुद्ध तयार केले जाऊ शकते जे यशस्वी होईल. जेव्हा तुम्ही सकाळी हे करता, हे स्वतःला सांगता, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्यात जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे आणि मग दिवस सकारात्मक होऊन जातो. सगळी कामे मार्गी लागतात. सर्व काही मनासारखे घडू लागते. स्वामी म्हणतात, जेव्हा गोष्टी कठीण होऊ लागतात तेव्हा आशा सोडू नका. संकटांना घाबरून
लांब पळू नका. तुम्ही जेवढं संकटापासून लांब जाण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला अजून घाबरवायला तुमच्याजवळ अजून येईल. म्हणून संकटांना न घाबरता त्यांचा सामना करा, त्यातून मार्ग काढा. तुम्ही फक्त प्रयत्न करा, बाकी तुमच्या प्रयत्नांना सफलता मी देईन. तुमच्या कठीण प्रसंगातून तुम्हाला मार्ग दाखवेन, तुम्हाला सफलता देईन. फक्त योग्य ते प्रयत्न करा, यश नक्कीच मिळवून देईल. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, स्वामी तुमचा आशीर्वाद राहू द्या. आज रात्री तुम्ही सर्वोच्च शक्तिमान देवाच्या कुशीत झोपत असताना तुमच्या प्रश्नाचे उत्तर स्वामी तुम्हाला नक्कीच देतील. तुम्हाला शुभ्र आणि आनंदाची भावना जाणवेल. स्वामी म्हणतात, थांब, निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार कर. तुला माझ्याशी चांगले नाते जोडायचे असेल तर तू केलेले पाप पुन्हा करू नकोस. तू पापाच्या जितका जवळ जाशील तितकाच माझ्यापासून लांब होत जाशील आणि तू जितके पुण्य काम करत जाशील तितकाच माझ्याजवळ येत जाशील, मला प्रिय होत जाशील. तुमच्याकडून नकळत झालेल्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी स्वामी मला क्षमा करा असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि या व्हिडिओला लाईक करा. भाग्यवंत ठराल. क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे जी पापांचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकेल. प्रत्येकजण सांगतो की ईश्वर दिसत नाही, पण खरं तर हे आहे की संकटाच्या वेळी कोणी साथ देत नाही, तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात देव साथ देत असतो. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही चांगलं वागलं पाहिजे. जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात. आयुष्यात काही उद्दिष्टे साध्य करायचे असेल, काही मिळवायचं असेल तर रोज नवीन प्रयत्न करत राहिलं पाहिजे. रोज तेच करत राहाल तर त्यातून यश निर्माण होणार नाही. काही स्वप्न साध्य होणार नाही तर ती पूर्ण करण्यासाठी रोज नवीन काहीतरी करून बघितलं पाहिजे, तरच यशाच्या जवळ जात जाल. प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असं नाही, पण जे काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगलं हवा. कधी कोणत्या गोष्टीसाठी अभिमान बाळगू नका. कोणत्या गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ आहे असे म्हणा. मग बघा, स्वामी तुमचे काम पूर्ण करतील. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, होय, स्वामी शक्तीवर विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. प्रिय भक्तांनो, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री अंथरुणात पडल्यानंतर किंवा मग जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा फक्त 5 मिनिटे काढा आणि या 5 गोष्टी तुमच्या परमपिता परमेश्वराला, तुमच्या देवाला किंवा तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता त्या देवाला सांगा आणि या 5 गोष्टी रोज करा. ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या तुम्हाला परमपिता भगवंताशी कराव्या लागतील. जर तुम्ही असे देवाजवळ बोलाल तर काही दिवसांनी तुमच्या आत एक नवीन ऊर्जा संचारत असल्याचे दिसेल. तुम्ही सकारात्मकतेने भरून जाल. तुम्ही आनंदी राहायला लागाल.
नैराश्य, टेन्शन, चिंता हे सर्व तुमच्यापासून दूर होईल आणि तुमच्या सर्व इच्छासुद्धा पूर्ण होतील, कारण तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळेल. मग आता तुम्ही डोळे मिटून पुन्हा आम्ही काय सांगत आहोत याकडे लक्ष द्या. सर्वप्रथम माझ्यासोबत देवाचे आभार माना. हे प्रभू, प्रिय देवा, मी तुझे आभार मानतो की आज मी जिवंत आहे, मी निरोगी आहे, माझे चांगले कुटुंब आहे, माझे चांगले संबंध आहे आणि मी आनंदी आहे. त्यांच्याबद्दल मी देवपित्याचे आभार मानतो. सहमत असाल तर धन्यवाद देवा असे कमेंटमध्ये टाईप करा. यानंतर ज्यांनी आज तुमचे चांगले केले नाही, ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, त्यांच्याशीही बोला. कोणीतरी त्यांच्या बोलण्याने तुम्हाला दुखावले असेल, कोणीतरी असे काही केले असेल ज्याने तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल. त्यांना लक्षात ठेवा आणि परमपिता देवाला म्हणा, हे देवा, तू आज माझ्यासोबत आहे. लोकांनी माझ्यासोबत अशा गोष्टी केल्या की माझे मन दुखावले गेले. परमेश्वरा, त्यांच्यामुळे आज मला त्रास होत आहे, पण तरीही तू सर्वश्रेष्ठ देव आहेस, कारण त्यांनाही तूच निर्माण केले आहेस आणि त्यांनी त्यांच्या क्षमतेने जेवढे केले ते चांगले केले किंवा वाईट असेल त्यांना मी क्षमा करतो. त्यांनी माझ्याशी वाईट वागणूक केली आहे हे जाणून घेऊन माझ्या अंतःकरणापासून त्यांना मी मनापासून क्षमा करतो आणि मी प्रार्थना करतो की तू त्यांना देखील क्षमा कर. हे शक्तिशाली देवा, माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर आणि माझ्यावर लक्ष ठेव. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये होय टाईप करा. यानंतर तू कधीही जाणून बुजून कोणावर अन्याय केला आहेस का आणि त्याबद्दल परमपिता देवाजवळ क्षमा मागितली आहेस का? मागितली असेल तर उत्तम, नसशील मागितली तर माझ्याबरोबर बोल. हे देवा, ज्यांचे कोणाचे मन माझ्यामुळे दुखावले असेल आणि त्यांना अजूनही वेदना होत असतील, हे परमेश्वर, हे सर्वशक्तिमान देवा, मी त्या चुकीच्या कृत्याचे प्रायश्चित करतो आणि त्या चुकीच्या कृत्यासाठी मला क्षमा कर देवा. आणि मला आशीर्वाद दे की आता मी जाणून बुजून किंवा अजाणतेपणे मी कोणाचेही नुकसान करू नये, माझ्यापासून कोणीही दुःखी होऊ नये. सहमत असाल तर आताच हा व्हिडिओ लाईक करा. आणि आता शेवटी मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आणि माझ्यासह संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी कामना करतो. माझ्या कल्याणासाठी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहोत, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, ते नेहमी आनंदी राहोत आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कायम राहो आणि त्याचवेळी मी निरोगी आनंदी राहो, हीच सदिच्छा. प्रिय देवा, सर्व प्राणीमात्रावर तुझी कृपादृष्टी दाखव. हे परमेश्वरा, सर्वांना निरोगी बनवून आम्ही आमचे जीवन आनंदाने जगू असे आशीर्वाद दे देवा. आमचे जीवन सुख, समृद्धी आणि आरोग्याने परिपूर्ण हो. स्वतःला तणाव आणि अडचणीतून मुक्त करण्यासाठी एकच साधा आणि सरळ उपाय आहे. स्वतः स्वामीसोबत जोडा. मी सर्व स्वामींवर सोपवणार आणि स्वामींची नामस्मरण करा. आपले कर्म करत राहा. हे कलियुग आहे, हे विसरू नका. तुझ्या वाटेला आडवे खूप येतील, पायात पाय घालून पाडतील. त्यांना घाबरून प्रयत्न करून उभं राहणार सोडू नकोस. स्वामी पाहत आहे. नामस्मरण सोडू नकोस. कलियुग जरी असला तरी विजय शेवटी सत्याचाच होतो आणि खऱ्याचा होतो, हे कधी विसरू नका. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. मंदिराला कळस जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक
दगडाच्या मूर्तीवर होतात. आयुष्यात दुःख कितीही असले तरी त्या दुःखातून आनंद शोधता आला पाहिजे. कठीण रस्ते नेहमी खूप सुंदर ठिकाणी पोचवतात एवढे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, अरे नको होऊ उदास. आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशीही काही बोलू नये. अशा यावेळी डोळे बंद करून आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचे कारण माहीत असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहज मिळतात. खूप काही शिकायला मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला मार्ग आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा संकटाची मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका. जीवनाचे एक तत्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर उभे राहा. जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजे. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही. मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करावी. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामीवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छा मिळून राहतो त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होते. हे समर्था, माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक या घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस. माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच ह्यांना पाठवत असतोस. आज आम्हा बाळांना ही समज दिल्याबद्दल तुझे धन्यवाद. पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरण ही कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामींना पोहोचते. म्हणून बोला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.